विश्व प्रसिद्ध वैज्ञानिक डॉक्टर सिद्धार्थ जोदले ने विचार व्यक्त किया कि प्रत्येक मनुष्य में क्रोध, घृणा और जुनून होता है, लेकिन केवल बुद्ध के बारे में सोचने से ही व्यक्ति आनंदमय हो सकता है। खुरगांव में ऋषि पंथन श्रामणेर प्रशिक्षण केंद्र के प्रमुख भंतंत पय्या बोधि थेरो के मार्गदर्शन में चैत्र पूर्णिमा के अवसर पर आयोजित कार्यक्रम में मुख्य अतिथि के रूप में डॉक्टर सिद्धार्थ जोदले ने यह बात कही। कार्यक्रम में बौद्ध उपासकों सहित कई गणमान्य लोग शामिल हुए। कर्मकांड होतील, कर्मकांड होऊ देऊ नका, हे शुद्ध निसर्गाचं पुण्य आहे। काळ्या सुपीक मध्ये जमिनीमध्ये तुम्ही पेरलेला आहे, तुम्ही एकट्याला मदत नाही केली, तुम्ही पृथ्वीला मदत केली, तुम्ही एकट्याला मदत नाही केली, देशाला मदत केली, तुम्ही जगाला मदत केली। म्हणून हे भिक्खू संघ, भिक्खुनी संघ हे वारंवार अनुत्तरं पुण्यं खेतं लोकसाती ह्याचा उठाव करा। तुम्ही याचा उठाव केल्यानंतर तुम्हाला जगाला जिंकता येते, कारण ही पृथ्वी आहे। तुम्हाला जसं पुण्य करायचं कळालेलं आहे, फक्त पाप नष्ट करा। मी शास्त्रज्ञ डॉक्टर सिद्धार्थ एम जोंधळे, सिद्धार्थ हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, महाराष्ट्र, नांदेड। आज ऋषी पठण या ठिकाणी श्रामणेर व श्रामणेरी प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून मी गेलो होतो। आपले भंते पय्या बोधी यांनी खूप छान ग्रेट प्रोग्राम घेतला। या प्रोग्राममध्ये एक ऐतिहासिक वैशिष्ट्य असं आहे की या ऋषी पठण या प्रशिक्षण केंद्रामध्ये आज अनेक उपासक उपासिका भिक्खू संघ आले होते आणि महत्त्वाचा भाग आहे या ठिकाणी विशेष धम्म आरोग्य यावर महान चर्चा झाली आणि बुद्धांची क्रांती, बाबासाहेबांची क्रांती। महत्त्वाचा भाग आहे की आरोग्य परमलाभा निब्बानम परसुख या धम्मपदावरती, धम्मपदाचं जे हे वाक्य आहे किंवा त्रिपिटक जे वाक्य आहे की आपला जे रोग असतात DNA RNA जीन्समध्ये कसे असतात, त्याला पाली भाषेमध्ये कसं बोलतात, त्याचं सायन्सच्या पुढे कसं कोरिलेशन आहे आणि ही क्रांती जी आहे, आरोग्याची क्रांती, देशाची क्रांती, धम्माची क्रांती आणि अनुत्तरं पुण्यं खेतं लोकसाती, भगवान बुद्धांनी जशी विश्वाची क्रांती केली तसं महान खजिना बाबासाहेबांनी दिलेला आहे। बाबासाहेब म्हणतात माझ्या बौद्ध धर्माचा आदर्श पुरुष अरहंत असला पाहिजे। या ठिकाणी चिंतन झालं आणि एक जगाला एक नवीन सिद्धांत, बुद्धाचा सिद्धांत जो आहे तो अनुत्तरं पुण्यं खेतं लोकसाती, याचा अर्थ असा होतो की जोपर्यंत आपण पूर्ण युनिवर्सवरती, विश्वावरती जोपर्यंत आपण नेचर्स लॉ जो फाउंडेशन आहे बुद्धिझमचं, सायन्सचं, जेव्हा आपण तयार करू, स्वतःपन्न सकृतागामी जगातील लोक होतील, मानवजात सुखी होईल। आणि श्रामणेर व श्रामणेरी संघ व श्रामणेर संघ जेव्हा भिक्खवे भिक्खू म्हणजे काय, भिक्खू म्हणजे भिक्खवे, ज्याला बुद्धाचा महान पाईक म्हणतात किंवा शिष्य म्हणतात किंवा पुत्र म्हणतात, तर तो अरहंत असला पाहिजे। या सर्व अनेक विषयावरती सर्व मान्यवर आले होते आणि या ठिकाणी मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलण्यात आलं होतं। सर्वांचा सत्कार केला आणि पय्या बोधी भंतेचं खूप ग्रेट ऋषी पठण या श्रामणेर संस्थेमध्ये फार मोठं चांगलं काम आहे। जगाला, देशाला याची गरज आहे। या ठिकाणी जागतिक सुख शांती निर्माण होईल व जगाला बुद्ध बाबासाहेबांची गरज आहे, बुद्धाची व विज्ञानवादी धम्माची गरज आहे। यामुळे जगात शांतता निर्माण होईल व रोगी निरोगी होतील व जगात सुख नांदेल।